नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी. तर आज एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पंक्तीत मिळणाऱ्या, जिभेवर विरघळणाऱ्या, ठिसूळ, मऊ आणि स्वादिष्ट रवा बेसन वड्या. आता अगदी सोप्या पद्धतीने घरी सुद्धा बनवता येणार आहेत. या रेसिपीमध्ये योग्य प्रमाण, परफेक्ट भाजण्याची पद्धत आणि वडी मऊ व ठिसूळ होण्यासाठी लागणाऱ्या काही खास टिप्स दिलेल्या आहेत, म्हणजे तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. सण असो, समारंभ असो, पाहुणचार किंवा गोड खाण्याची इच्छा झाली तरी सुद्धा तुम्ही या रवा बेसन वड्या खाऊन नक्की बनवून खाऊ शकतात. एकदम साधी, सोपी, झटपट बनणारी रेसिपी आहे. फक्त काही लहान-सहान मी टिप्स शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग सुरुवातीला साहित्य पाहूया. आता इथं मी एकदम झिरो साईजचा 2 वाट्या रवा घेतलेला आहे. आता सर्व प्रमाण एका वाटीने मोजून घ्यायचं आहे. नंतर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ. 1.5 वाटी साजूक तूप. आता ज्या वाटीने रवा मोजला आहे त्याच वाटीने बेसन, तूप, साखर, नंतर 2 वाट्या साखर लागणार आहे, 1 वाटी पाणी लागणार आहे, इलायची पूड लागणार आहे, थोडंसं केशर लागणार आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला एक पाक बनवण्याची एक सिक्रेट टिप सांगणार आहे. तर पॅन घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 वाट्या साखर घालायची, 1 वाटी पाणी घालायचं आणि थोडंसं चमच्याने ढवळायचं आणि हे साईडला ठेवून द्यायचं. त्याने काय होतं, आपलं बाकीची तयारी करेपर्यंत साखर ही बरीच विरघळल्या जाते. चला गॅसकडे आता वळायचं आहे. कढई गरम करायला ठेवली, गॅस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 वाटी तूप घालायचं, नंतर 2 वाट्या रवा, 1 वाटी बेसन घालायचं. आता रवा आणि बेसन हे आपण सोबतच भाजून घेणार आहोत, म्हणजे एकत्रच भाजून घेणार आहोत. आणि तूप सुद्धा आपण सर्व एकदाच घातलेलं आहे. आता रवा आणि बेसन भाजेपर्यंत इकडे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटाला तेल किंवा तूप लावायचं आहे, कारण नंतर जे आपण बर्फी बनवणार आहोत, म्हणजे वड्या बनवणार आहोत, तर त्याची सगळी तयारी आपल्याला अगोदर करून ठेवायची आहे, नंतर घाई व्हायला नको. नंतर बघा इकडे आपल्याला आता सतत हे रवा आणि बेसन हे आपल्याला 20 ते 22 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे सतत हलवत आपल्याला 20 ते 22 मिनिट भाजून घ्यायचं आहे. अजिबात खाली चिटकू द्यायचं नाही, म्हणजे आपल्याला गॅस सोडून अजिबात बाजूला जायचं नाही. सतत आपल्याला उलटानं हातात घेऊन ते हलवत राहायचं आहे मिश्रण, म्हणजे कढईला खाली हे मिश्रण चिटकलं जाणार नाही. आता हे मिश्रण भाजलं की नाही तर कसं ओळखायचं, त्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन एक सिक्रेट टिप सांगणार आहे. आता सतत उलटण्याने आपल्याला हे मिश्रण हलवत राहिलं ना की काय करायचं बघा, त्याचा थोडासा कलर चेंज झाल्यासारखा होतो. आता हे मिश्रण आपलं चांगलं परफेक्ट असं भाजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा, म्हणजे गॅसवरून कढई खाली घ्यायची आहे. आता कढई खूप गरम आहे, त्याची म्हणजे भाजण्याची प्रक्रिया ही चालूच असते, तरी अधूनमधून आपल्याला ते मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. आता त्याच गॅसवर बघा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आता जी साखर आपण विरघळायला पाण्यामध्ये घालून ठेवली होती, तर ती बऱ्यापैकी साखर विरघळलेली आहे. आता गॅस सुरुवातीला जास्त करायचा आहे, वाढवायचा, आणि साखर विरघळेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे. आता साखर विरघळलेली आहे. आता साखर विरघळल्यापासून पुढे आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिट आपल्याला परत पाक शिजवून घ्यायचा आणि नंतर चेक करायचं आहे. आता बघा, 1 ते 2 थेंब एका प्लेटमध्ये घेतले आणि बोटावर घेऊन चेक केलं, तर एकदम असं म्हणजे चिपचिपा झालेला नाही. नंतर परत आपल्याला 2-3 मिनिट पाक हलवायचा आहे, चमच्याने सतत हलवत राहायचं. परत एकदा चेक करायचं आहे. तर आता थोडीशी म्हणजे अशी तार चलते, पण एवढी चांगली नाही व्यवस्थित तार, म्हणजे अशी लांब नाही बनत. तर परत आपल्याला काय करायचं, 1-2 मिनिट पाक शिजवून घ्यायचा. आता परफेक्ट अशी चाचणी आलेली आहे, एकतारी पाक झालेला आहे. आता काय करायचं, जे आपण हे रवा आणि बेसन जे भाजून घेतलेलं होतं तुपामध्ये, तर त्याच मिश्रणामध्ये आपल्याला हा पाक घालायचा आहे.
आजपर्यंत तुम्ही ही पद्धत अजिबात पाहिली नसणार आहे. तर आजची ही एकदम म्हणजे नवीन आणि युनिक अशी रेसिपी आहे वड्या बनवण्याची. नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी इलायची पूड घालायची आहे आणि आपण थोडेसे जे केशर घेतलं होतं, तर त्याने आपल्या बर्फीला म्हणजे वड्याला छान असा रंग यावा आणि छान असा म्हणजे कलर पण यावा आणि टेस्ट छान यावी म्हणून आपण पाकामध्येच केशर काड्या घातल्या होत्या 8 ते 9. हे मिश्रण बघा सतत असं एकसारखं एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. नंतर 2 ते 3 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आणि नंतर जे आपण ताटाला तेल लावून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे. बघा मिश्रण काय मस्त असं झालेलं आहे. आपलं वड्या बनवण्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण तुम्हाला ना सुरुवातीला एकदम असं म्हणजे पातळ वाटत जरी असलं ना, तर हे अगदी काही मिनिटातच बघा तुम्ही जवळपास 10 ते 15 मिनिटातच हे एकदम असं घट्ट होतं. कारण कसं रवा जो असतो तर रवा पूर्ण असा पाक पिऊन घेतो. नंतर सजावटीसाठी आपल्याला वरतून थोडेसे केशर काड्या घालायचे आहेत आणि हे आता आपल्याला थोडंसं अगदी 8 ते 10 मिनिट थांबायचं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. जास्त जर थंड झालं ना, जास्त गार झाल्यानंतर याच्या वड्या पडणार नाहीत. थोडंसं गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. आता इथं तुम्ही तुमच्या आकारानुसार वड्या बनवून घेऊ शकतात. इथं मी बघा चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेते. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून लक्षात आलंच असेल, की काय मस्त अशा ठिसूळ अशा इथं आपल्या दाणेदार अशा इथं वड्या पडतायत. आणि ताटाला अजिबात चिटकत नाहीत. आता मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते, की या वड्या अजिबात न चिकटता बघा काय चौकोनी आकारामध्ये काय छान अशा इथं वड्या आपल्या पटकन निघतायत. अजिबात चिटकत नाहीत किंवा त्याचा असा तुकडे वगैरे पडत नाहीत. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तुम्ही एकदा नक्कीच या वड्या बनवून बघा. अगोदर कसं लग्नाच्या पंक्तीमध्ये अशा बर्फीच्या वड्या केल्या जायच्या आचारी लोकं. तर अगदी तीच पंक्तीत जी वडी भेटते की नाही, अगदी तीच वड्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आता तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल, की काय मस्त अशा सुरेख अशा इथं वड्या आपल्या निघत आहेत. अजिबात त्याचे तुकडे पडत नाहीत. तर आहे की नाही साधी आणि सोपी रेसिपी. एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की तुम्ही पण या पद्धतीने रवा आणि बेसनाच्या वड्या बनवून बघा आणि तुम्ही बनवलेल्या रवा बेसन वड्या कशा झाल्या त्या सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय.